केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशानुसार 25 जुलैपर्यंत धरणांमध्ये 50% पाणीसाठा असणं आवश्यक आहे। कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाकडून मात्र जल आयोगाचे हे निर्देश पायदळी तुडवण्यात आल्याचा आरोप सुहास निंबाळकर यांनी केलाय। राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्याचं नियंत्रण बीओटी पॉवर हाऊसच्या गरजेनुसार करण्यात येत असल्यानं राधानगरी धरण 25 जुलैलाच 100% भरलं। त्यामुळे जनतेला पूरस्थितीला सामोरं जावं लागत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। एकट्या राधानगरी धरणाचा विचार केला असता राधानगरी धरणाची पाणी साठवण क्षमता 8.36 टीएमसी इतकी आहे, तर पाण्याची वार्षिक आवक 36 टीएमसीहून अधिक आहे। जल आयोगाच्या धोरणानुसार राधानगरी धरणामध्ये 31 जुलैपर्यंत 4 टीएमसी इतका साठा असणं क्रमप्राप्त होतं। धरणाच्या डिझाईनमधील मूळ विसर्ग बंद केल्यानं धरण व्यवस्थापनाला धरणाच्या विसर्गाचं नियोजन करता येत नाही, याचा त्रास संपूर्ण जिल्ह्याला भोगावा लागत असल्याचं निंबाळकर यांनी सांगितलंय। केंद्रीय जल आयोगाच्या धोरणानुसार 31 जुलैपर्यंत धरण हे 50% भरणे गरजेचे होते। सदर धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राधानगरी धरणातील गव्हर्नमेंट पॉवर हाऊसचा विसर्ग चालू असणे नितांत गरजेचे होते। सदर पॉवर हाऊसचा विसर्ग बंद केल्याने धरण अकाली 25 जुलै रोजी 7 गेट पडून ओव्हरफ्लो होऊन 7 गेट पडले। याबाबत प्रशासन जबाबदार आहे। राधानगरी धरणावरील 60 लाख युनिट वीज निर्मितीची क्षमता असणाऱ्या वीजगृहात 1,20,000 युनिट वीज निर्मिती केल्याचा उच्चांक आहे। 0.80 टीएमसी मृत साठ्यावर हे पॉवर हाऊस वीज निर्मिती करत होतं। सध्या सुरू असणारा बीओटी पॉवर हाऊस 2.20 टीएमसी साठा असताना सुरू होतो आणि 3.20 टीएमसी पाणी साठा झाल्यानंतर वीज निर्मिती सुरू होते। ही वीज निर्मिती धरणाचं विसर्ग नियोजन बिघडवण्यास कारणीभूत असल्याचा आरोपही सुहास निंबाळकर यांनी केलाय।